नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर 50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे। सोमवारी उपद्रव शोध पथकाने 112 प्रकरणाची नोंद करून 71,200 रुपयाचा दंड वसूल केला। शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे। हातगाळ्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटी भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता या अंतर्गत 31 प्रकरणाची नोंद करून 12,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10 प्रकरणाची नोंद करून 4,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मॉल, उपाहारगृह, लॉन्जिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरेज सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। वाहतुकीचा रस्ता, मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करून अथवा वैयक्तिक कामाकरिता बंद करणे या अंतर्गत 20 प्रकरणाची नोंद करून 16,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव असल्यास 21 प्रकरणाची नोंद करून 4,200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव असल्यास 22 प्रकरणाची नोंद करून 22,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। हरित लवाद यांनी दिलेल्या दिनांक 3/7/2017च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 10,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरेसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। सोबतच्या मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवारी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धंतोली झोन अंतर्गत राजेश बेलखेळे, कॉटन मार्केट, सतरंजीपुरा झोन अंतर्गत केजीएन स्वीट्स, रामसुमेर बाबा नगर या 2 प्रतिष्ठानांकडून एकूण 10,000 रुपयांचा दंड वसूल केला। धरमपेठ झोन अंतर्गत आदित इनर्शियल्स बांधकामाचा कचरा नाल्यात टाकल्याबाबत यांच्याकडून 10,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। गांधीबाग झोन अंतर्गत मोहम्मद शाहिद मोमीत, लाल बिल्डिंग, अन्सार नगर जवळ मोमीनपुरा कचरा अनधिकृत जागेवर टाकण्याबाबत यांच्याकडून 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। धरमपेठ झोन अंतर्गत मलिका फॅशन लाईफस्टाईल एक्झिबिशन, रामदासपेठ, हनुमाननगर झोन अंतर्गत सिक्रेट स्कूल आदिवासी कॉलनी परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिंग लावल्यास या 2 प्रतिष्ठानाकडून एकूण 10,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। असे एकूण 6 प्रकरणाची नोंद करून 35,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।